नमस्कार, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत की परीक्षेला या टॉपिकवरती बऱ्याच वेळा प्रश्न येऊन गेलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला ते एक्झाम्पल पाहणे गरजेचं आहे. बघा, प्रश्न कसा आहे की एक भाविक मंदिराच्या पायऱ्या चढताना पायरीच्या क्रमांका इतके फुले प्रत्येक पायरीवर ठेवतो. जर मंदिरास एकूण 45 पायऱ्या असतील तर एकूण किती फुले लागतील? आणि दुसरं जे एक्झाम्पल आहे त्या एक्झाम्पलमध्ये काय सांगितलेलं आहे की एक भाविक मंदिराच्या पायऱ्या चढताना पायरीच्या क्रमांकाच्या दुप्पट फुले ठेवतोय. म्हणजे पहिल्यामध्ये काय करतोय की जेवढा पायरीचा क्रमांक आहे तेवढी फुलं ठेवतोय. म्हणजे काय की पहिल्या पायरीवरती 1, दुसऱ्या पायरीवरती 2 किंवा 15व्या पायरीवरती 15 फुले. पण या ठिकाणी काय करतोय की दुप्पट फुले ठेवतोय. दुप्पट म्हणजे काय की पहिल्या पायरीवरती 2, समजा दुसऱ्या पायरीवरती 4 किंवा 15व्या पायरीवरती 30 अशी फुले या ठिकाणी ठेवतोय. तर हे उदाहरणं कशी सोडवायची ती आपल्याला पाहिजे आहेत. बघा, याच्यामध्ये आपल्याला किती पायऱ्या आहेत? एकूण 45 गुणिले याच्या पुढचा नंबर घ्यायचा, तो किती आहे? 46 भागिले 2 केले तर बे 2 4 बे 6 23 5 115 हातचे आले 11 आणि 23 चौक 92 92 आणि 11 103. म्हणजे जर याला 45 पायऱ्या असतील तर आधी प्रत्येक पायरीवरती एक एक फुल आपल्याला ठेवायचं आहे. तर ते एक एक फुल ठेवण्यासाठी आपल्याला किती फुलं लागतील? 1035 फुले. पण आता इथं कंडिशन चेंज केली. काय कंडिशन आहे की दुप्पट फुले ठेवा. जेवढा पायरीचा नंबर आहे त्याच्या दुप्पट फुले ठेवा असं आपलं सांगितलेलं आहे. मग काय करावं लागेल? इथं 32 गुणिले 33 भागिले 2 पुढचा नंबर घेतला. आता बे 1 बे खाली उरला 1 बेसक 12 16 राहिले 16 त्रिक 48 हातचे आले 4 16 त्रिक 48 आणि 4 किती आले? 52. म्हणजे जर आपण एक एक फूल ठेवलं असतं जेवढा पायरीचा क्रमांक आहे आणि तेवढेच फुलं आपण जर ठेवले असते तर आपल्याला 528 फुले लागली असते. पण आपल्याला सांगितलेलं आहे की प्रत्येक पायरीवरती दुप्पट फुले ठेवा. मग फक्त या 528ला 2 ने गुणायचं आहे. बे 8 16 हातचा आला 1 बे 2 4 4 आणि 1 5 आणि 5 2 10 1056 फुले आपल्याला या 32 पायऱ्यांवरती दुप्पट याप्रमाणे लागतील. समजलंय? आता पुढचं एक्झाम्पल आपण पाहू. याच्यामधलंच ज्यावेळी तुम्हाला ते सोडवायचं आहे, सेम एक्झाम्पल देतो, तुम्हाला तो ट्राय करायचा आहे की आपल्याला हे उत्तर येते का नाही. ओके, आणि जर काय अडचण असेल तर मला ते कमेंटमध्ये सांगा. बघा, आता आपल्याला जे एक्झाम्पल सोडून दिले आपण याच्या अगोदर, याच्या पुढचं तुम्हाला दिलेलं आहे, ज्यामुळे तुम्हाला सांगितलेलं आहे की बघा आपण जे आता सोडवलं तुम्ही सोडवायचं आहे हे 2 एक्झाम्पल, ज्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी 66 पायऱ्या दिलेल्या आहेत आणि त्याचे ऑप्शन दिलेले आहेत आणि या ठिकाणी 50 पायऱ्या दिल्या आहेत त्याचे ऑप्शन दिलेले आहेत. याचं उत्तर मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.